नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तुम्ही आवाज ऐकू शकता, किती कुरकुरीत झाले आहेत ही मक्याची भजी. पावसाळा सुरू झाला की अगदी सगळ्यांच्याच घरी वेगवेगळ्या प्रकारचे भज्यांचे प्रकार किंवा तळणीचे पदार्थ केले जातात. आणि मक्याचे कणीस हे सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मक्याचे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच आज मी तुम्हाला इथेही मक्याची खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी करून दाखवणार आहे. आणि इथे आपण 2 प्रकारची भजी करणार आहोत. एक म्हणजे स्वीट कॉर्नची भजी आणि दुसरी म्हणजे शिमला मिरचीची भजी. होय, तुम्ही कधी शिमला मिरचीची भजी खाल्ली आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. स्वीट कॉर्नची भजी करण्यासाठी इथे मी ताजं असलेलं एक मोठं असं कणीस घेतलं आहे. मक्याचं कणीस घेताना इथे ताजंच घ्यायचं आहे, त्यामुळे त्याची भजी चवीला अगदी मस्त होतात. मक्याची भजी ही तेलामध्ये तळताना त्यातील मके जे असतात ते तेलामध्ये फुटतात आणि तेल अंगावर पडून भाजण्याची पण शक्यता असते. त्यामुळे मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे भजी तेलामध्ये फुटणार नाहीत, अगदी व्यवस्थित तळली जातील आणि खुसखुशीतसुद्धा होतील. आता मक्याची साले काढून घेतल्यावर त्याचे एकाचे 2 तुकडे करायचे आहेत, म्हणजे दाणे काढायला सोपे जातात. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे असे हे दाणे काढून घ्यायचे आहेत. रेसिपीमध्ये अगदी खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही स्वीट कॉर्नची भजी करण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आता इथे मी संपूर्ण कणसाचे दाणे काढून घेते. आता हे दाणे आपल्याला चॉपरमध्ये घालायचे आहेत. इथे मी 1 वाटी कणसाचे दाणे घेतले आहेत, म्हणजेच स्वीट कॉर्नचे दाणे घेतले आहेत. आता या स्वीट कॉर्नच्या दाण्यांपैकी निम्मे दाणे चॉपरमध्ये घालायचे आहेत. आणखीन जाडसर असे चॉप करून घ्यायचे आहेत आणि उरलेले निम्मे दाणे आहेत त्यांचा कसा वापर करायचा आहे ते आपण नंतर पाहू. त्यासाठी रेसिपीमध्ये कंटिन्यू राहा. हे पहा, इथे आता दाणे जाडसर असे वाटले गेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे स्वीट कॉर्न आपल्याला फार बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे आहेत. आता उरलेले जे निम्मे दाणे होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची अशी ही जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे भज्यांना बाइंडिंग छान येते, जास्त पिठाचा वापर करावा लागणार नाही. आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चॉपरमधील दाणे घालायचे आहेत आणि जे आपण मिक्सरला पेस्ट केली होती ते सुद्धा घालायचे आहे. आता या स्वीट कॉर्नमध्ये काय काय साहित्य घालायचं ते सांगते. एक कांदा पातळ चिरायचा आहे, जसा आपण भज्यांना चिरतो तसा पातळ चिरायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी 2 चमचे बारीक रवा घातला आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. मके चॉपरमध्ये चॉप केल्यामुळेच भजी तेलामध्ये फुटत नाहीत. आता यामध्ये 2 चमचे बेसनचे पीठ घालायचे आहे आणि इथे मी लसणीच्या 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरून यामध्ये घातल्या आहेत. त्यानंतर पाव चमचा ऑरेगॅनो घालायचा आहे आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण असतील तर नक्की घाला, टेस्ट छान येते. अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे. आता हे साहित्य थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. भजी करायच्या वेळेला आपण हे सर्व एकत्र मिक्स करू. आता शिमला मिरचीची भजी करण्यासाठी इथे मी 1 शिमला मिरची घेतली आहे. ही शिमला मिरची बऱ्यापैकी मोठी आहे. आता यातील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने आतील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. शिमला मिरची इथे उभी चिरून घ्यायची आहे. आता यातील सर्व बिया काढून झाल्यानंतर त्याचे असे उभ्या आकाराचे काप करून घ्यायचे आहेत. ही शिमला मिरचीची भजी आहेत ना, चवीला एकदम छान होतात, नक्की करून पहा. आणि ही शिमला मिरचीची भजी आहेत ना, ती अजिबात तिखट नसतात, त्यामुळे ही भजी लहान मुलेसुद्धा खाऊ शकतात. आता इथे 1-1 इंचाच्या आकारात अशा ह्या लांबड्या शिमला मिरची कापून घ्यायच्या आहेत. आता शिमला मिरची एका छोट्या वाडग्यामध्ये घेऊन त्यावरती असे हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मीठ लावून घ्यायचे आहे. शिमला मिरचीला स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे असे हे मीठ लावून ठेवले की भजी चवीला अगदी सुंदर होतात. आता इथे शिमला मिरचीच्या भजीसाठी पिठाचे बॅटर करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे 2 ते 3 चमचे बेसनचे पीठ घेऊन त्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ घातले आहे. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता. आता थोडे थोडे पाणी घालून
हे जाडसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसे बटाटे वड्यांना पीठ भिजवतो तसे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान 1 ते 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे भजी हलकी होतात. आता हे भज्यांचे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवून इथे मी आता मक्याचे मिश्रण घेतले आहे. आता हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये रवा घातल्यामुळे भजी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होतात. आता इथे कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. त्यामध्ये गॅस अगदी हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि तेल तापले की हाताच्या साहाय्याने किंवा चमचाच्या साहाय्याने छोटी छोटी अशी भजी सोडायची आहेत. भजी सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे. या दोन्ही प्रकारच्या भज्यांना लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. आता भज्यांवर येणारा फेस थोडा कमी झाला की गॅसची फ्लेम पण मीडियम करायची आहेत आणि भजी अशी झाऱ्याच्या साहाय्याने किंवा अशी काट्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी सोडवून घ्यायची आहेत, म्हणजे भजी एकमेकाला चिकटलेली असतात ती जरा सुटतील. भजी तळण्यासाठी तेल मी अगदी बेताचेच घातले आहेत, म्हणजे 4 ते 5 भजी तळतील एवढेच तेल इथे मी घातले आहे. तुम्हाला हवं तर जास्त तेलात पण तुम्ही भजी तळू शकता. आता भजी तळत असताना मला 1 ते 1.5 मिनिट झाला आहे. भजी आता अर्धवट तळली गेली आहेत. आणखीन अर्धा मिनिट ही भजी बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहेत. हे पहा, भजी आता इथे मस्त अशी तळली गेली आहे. त्यांना कलर पण अगदी गोल्डन ब्राऊन असा आला आहे. आता अशाच प्रकारे सर्व भजी मी इथे तळून घेणार आहे. हे पहा, अजिबात तेलात न फुटलेली भजी तयार आहेत. खुसखुशीत आवाज ऐकू शकता तुम्ही. आता आपण शिमला मिरचीची भजी करायला घेऊ. चिरलेल्या शिमला मिरचीचे काप असे पिठामध्ये घोळवायचे आहेत आणि संपूर्ण पीठ त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर ही सुद्धा भजी अशाच प्रकारे तळून घ्यायची आहेत. ज्यांना शिमला मिरचीची भाजी खायला आवडते त्यांना शिमला मिरचीची अशी ही कुरकुरीत भजी खायलासुद्धा नक्कीच आवडतील. अशा सोप्या आणि झटपट पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. आणि ही 2 प्रकारची भजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, भजी आता इथे 50% तळली गेली आहेत. आणखीन एक अर्धा मिनिट बारीक गॅस करून ही भजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहेत. आणि हे पहा, भजी मस्त अशी तयार झाली आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झाली आहेत. अशी ही स्वीटकॉर्नची आणि शिमला मिरचीची भजी तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. पहा, इथे आता भजी मी सर्वसुद्धा केली आहेत. अशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भजी मी तुम्हाला करून दाखवली आहेत. नक्कीच तुम्हाला ती आवडतील. ही भजी तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला एकदम मस्त लागतात. आणि ह्या भज्यांना तेलसुद्धा अगदी कमी लागते. कमीत कमी तेलामध्ये सुद्धा अगदी छान अशी भजी तयार होतात. मुख्य म्हणजे ही भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात. फक्त शिमला मिरचीची भजी आहे ती तळल्याबरोबर लगेचच खायची आहे, कारण शिमला मिरचीमध्ये पाण्याचा अंश असतो आणि पर्यायाने थोड्या वेळाने भजी पण मऊ पडतात. पहा, किती कुरकुरीत झाली आहेत भजी आणि खुसखुशीतसुद्धा. अशी ही भजी करण्याची पद्धत तुम्हाला माझी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. अशी ही रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवली आहे. आणि पुढील कोणती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.